तुम्ही कुठलाही पक्ष फोडा, तुम्ही उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडा, तुम्ही शरद पवारांची राष्ट्रवादी फोडा, तुम्ही सोनिया गांधींची काँग्रेस फोडा, त्याच्यातले कार्यकर्ते तोडा फोडा आणि आपल्याकडे वळवा असा आदेश घेऊन आदेश देत नेता महाराष्ट्रभर फिरतोय. त्यांचं नाव आहे अमित शहा. काहीही करा पण कार्यकर्ते फोडूनच आपला पक्ष मोठा होईल. आपला पक्ष आपल्या विचारावर चालू शकणार नाही. कदाचित भाजपच्याच वरिष्ठ मोठ्या नेत्यांना असं वाटत असावं म्हणून दुसऱ्याचे पक्ष त्या ठिकाणी फोडण्याचा आणि कार्यकर्ते ताब्यात घेण्याचा संकल्प केला. ज्यांना तात्काळ श्रीमंत व्हायचं आहे, ज्यांना स्वाभिमानाची काही देणं घेणं नाही, ज्याला निष्ठेशी काही देणं घेणं नाही, ज्याला फक्त पाठीमागं फिरून पैशाशी गाठ घालायची, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कारण भाजपमध्ये किंवा शिंदे गटात मेगा भरती सुरू होणार आहे आणि मेगा भरती दस्तूर खुद्द शहा साहेब करणार आहे. महाराष्ट्रातल्या पक्षांचं काहीही खरं नाही. महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचं काहीही खरं नाही. महाराष्ट्रातल्या राजकीय विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांचं काहीही खरं नाही असं मी म्हणणार नाही. कारण तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुमच्यावर सत्ताधाऱ्यांचा वॉच आहे. तुम्ही आज ज्या पक्षामध्ये काम करताय, आपल्या नेत्याला सर्वोच्च नेता मानताय, आपल्या सहकाऱ्यांना सर्वोच्च सहकारी, सर्वोच्च कार्यकर्ते मानताय, पण तुमच्या दारामध्ये, तुमच्या घराच्या पाठीवर काही दिवसातच आता सत्ताधारी पक्षाचं नाव लागणार आहे. त्याचं कारण सुद्धा असं आहे की तुम्ही पैशावर विकले जाणार आहात, तुम्ही पदावर विकले जाणार आहात, तुम्ही भूलतापांना बळी पडणार आहात, तुम्ही रात्रीत नेता बदलणार आहात, तुम्ही रात्रीत पक्ष बदलणार आहात. एवढंच काय, तर तुम्हाला जे काही वेगळे वेगळे ऑफर मिळतील किंवा जे काही प्रलोभन दाखवले जातील त्याच्यावर तुम्ही सपशेल सरेंडर होणार. आणि आज ज्या सत्ताधाऱ्यांना विरोधक म्हणून तुम्ही नावं ठेवताय, शिव्या देताय किंवा चांगलं वाईट बोलताय, उद्या त्याच कळपामध्ये तुम्हीच स्वतःला मेंढरू करून मेंढरामध्ये सहभागी होणार आहात. हे वास्तव आहे. कारण त्यांच्या टोळीचा महाचाणक्य आता तुमच्या महाराष्ट्रातल्या, तुमच्या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या, मतदारसंघातल्या नेत्यांवर, लोकांवर, पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर, मग ते महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या, लक्ष ठेवून आहेत, वॉच ठेवून आहेत. जसं पोलीस अधिकारी गुन्हेगारावर जसं वॉच ठेवतात, आता राजकीय निवडणुकांची रणधुमाळी आलेली आहे आणि त्या रणधुमाळीमध्ये तुम्ही कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काहीही करा. त्यांना स्पष्ट आदेश आलेले आहेत. तुम्ही कुठलाही पक्ष फोडा, तुम्ही उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडा, तुम्ही शरद पवारांची राष्ट्रवादी फोडा, तुम्ही सोनिया गांधींची काँग्रेस फोडा, त्याच्यातले कार्यकर्ते तोडा फोडा आणि आपल्याकडे वळवा असा आदेश घेऊन आदेश देत नेता महाराष्ट्रभर फिरतोय. त्यांचं नाव आहे अमित शहा. मित्रांनो, याच महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायचे. सर्वांना नमस्कार, सप्रेम जय जिजाऊ. मी संतोष शिंदे आपलं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या लोकांपर्यंत पाठवा. ज्यांना जास्त पैसे कमवायची इच्छा आहे, ज्यांना तात्काळ श्रीमंत व्हायचं आहे, ज्यांना स्वाभिमानाची काही देणं घेणं नाही, ज्याला निष्ठेशी काही देणं घेणं नाही, ज्याला फक्त पाठीमागं फिरून पैशाशी गाठ घालायची, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कारण भाजपमध्ये किंवा शिंदे गटात मेगा भरती सुरू होणार आहे आणि मेगा भरती दस्तूर खुद्द शहा साहेब करणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहितीये, तुम्हाला एक शहानाव आठवलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा तो शिवकाळ आठवतो. तुम्हाला कुतुबशाही, मोगलशाही, निजामशाही सगळ्या शाह्या माहिती आहेत. पण आता वेगळीच शाही निर्माण झाली. आता मोदीशाही किंवा अमित शहांची शाही, अशा शाह्या आहेत जे या देशाचं राजकारण पाहतायत. प्रत्येक राज्यातल्या निवडणुकांमध्ये ह्यांचे दौरे आता वाढायला सुरुवात झाली. महाराष्ट्र तर ह्यांची आता
माहेर असल्यासारखं आहे. म्हणजे महाराष्ट्राला माहेर करणारे या देशातील 2च महत्वाचे मोठे नेते आहेत. ते म्हणजे स्वतः सन्माननीय प्रधानमंत्री महोदय आणि राज्याचे वर विशेष प्रेम असणारे आपल्या देशाचे गृहमंत्री महोदय. त्याचं कारण सुद्धा असं आहे, कारण ते कोल्हापूरशी त्यांचं नातं जरी असलं, तरी महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचं आहे. महाराष्ट्राचाच असा नेता आहे. महाराष्ट्रातलेच आजपर्यंत असे नेते होऊन गेलेत, ते दिल्लीचं ही तख्त ठेवण्याची, तख्त राखण्याची किंवा दिल्लीवर आपली हुकूमत ठेवण्याची हिंमत आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी केली. ते कुठल्याही पक्षाचे असू द्या. ते सत्ताधारी पक्षाचे असू दे किंवा विरोधी पक्षाचे असू द्या. दुर्दैव आता एवढंच आहे, की सत्ताधारी पक्षात सुद्धा आमच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून दिल्लीमध्ये ताकदीनं बोलतील असा एकही नेता सत्तेमध्ये आता उरलेला नाही. आणि विरोधकांच्या हातात सत्ता येत नसल्यामुळं त्यांना तिथं काही करता येत नाही. पण हे सगळं जरी आता विधानसभा 2024च्या निवडणुकीच्या निमित्तानं थोड्या काही गोष्टी लक्षात घेतल्या, तर माननीय अमित शहा साहेबांनी नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत. ते पलीकडे विदर्भात गेले. ते आता मराठवाड्यात किंवा मुंबईमध्ये सुद्धा त्यांची बैठक झाली. त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या युतीतल्या सहभागी पक्षाला स्पष्ट आदेश दिलेत. कमळ असेल, धनुष्यबाण असेल किंवा घड्याळ असेल, म्हणजे शिंदे, फडणवीस किंवा पवार हे जरी पक्षाने वेगळे असले, तरी तुम्ही आता त्या पक्षाच्या भानगडीत पडू नका. नेते बघतील, सगळे एकत्र या आणि सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करा. सत्ताच आपलं सर्वस्व आहे. मग ती सत्ता कशी मिळवायची? अमित शहा साहेबांनी स्पष्ट स्वतःचे जे काही पदाधिकारी आणि नेते आणि कार्यकर्ते आहेत, अमित शहा साहेबांचा स्वतःच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर विश्वास नाही. ते स्पष्ट असं म्हणतात, की तुम्ही शरद पवारांची पार्टी फोडा, उद्धव ठाकरेंची पार्टी फोडा किंवा काँग्रेस पार्टी फोडा किंवा त्यांच्या सहयोगी पक्षातले संघटनेतले निवेळ प्रसंगी नेते फोडा. सगळे आपल्या पक्षात घ्या, त्यांना मान-पान द्या. पण तुम्हाला निवडणुका जर विधानसभेच्या जिंकायच्या असतील, 2024ची विधानसभा जर आत्ताच्याच विद्यमान सरकारला जर जिंकायची असेल, तर समोरच्या पक्षाला तुम्ही खिळखिळं करा. त्यांचे पदाधिकारी स्पष्ट पळवा. त्यांना भूलथापांना बळी पाडा. आणि सगळ्यात महत्वाचं, जे निष्ठावंत आपल्या पक्षातले आहेत, कुणीही घाबरून जाऊ नका. आज ना उद्या तुम्हाला तुमचं मानाचं पान निष्ठावंत म्हणून तुम्हाला काहीतरी मिळणारच आहे. पण सत्ता आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि ती सत्ता मिळवण्यासाठी जे काही नेते स्ट्रॅटर्जी ठरवतील ते तुम्हाला मान्य करावे लागेल. कार्यकर्त्यांनो, कामाला लागा. आता एवढं सगळं या देशातल्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं म्हणल्यावर इथले पदाधिकारी काय? आता कोण कोण आपल्याकडे येऊ शकते आणि कुणाला घेतलं पाहिजे, कुणाला? आता कार्यकर्त्यांची एक वेगळी आवड असते. बघा, तुम्ही आपण खायला जरी हॉटेलमध्ये बसलो, तरी कुणाला व्हेज आवडतं, मग कुणाला हिरव्या पालेभाज्या आवडतात, कुणाला डाळ तडका आवडतो. फारच चोखंदळ असेल तर त्या व्हेज मध्ये सुद्धा वेगळ्या व्हरायटी असतात, ते आवडतं. त्याच्यापेक्षा खादाडे-पिदाडे कार्यकर्ते असतील तर कुणाला चिकन आवडतं, कुणाला मटण आवडतं, कुणाला मासळी अर्थात मासे वगैरे आवडतात, तर कुणाला याच्यापेक्षा दारूच्या वेगळ्या व्हरायटी आवडतात. आता हे सगळे आवड असणारी वेगळी कार्यकर्ते आहेत. पण ह्याच्यामधून तुम्हाला आता प्रत्येक ब्रँडचा माणूस तुम्हाला पकडावा लागेल. तुम्ही काहीही करा, ज्याला जे पाहिजे ते द्या. आता ह्या सगळ्यांना सगळ्यात एक महत्वाची गोष्ट कॉमन आवडते, तो म्हणजे पैसा. पैसा फेका, पण ताब्यात घ्या. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसा आहे त्यांना ईडी लावा. ग्रामर मध्ये जसं ईडी लावतात, ती ईडी लावू नका. त्याच्याकडे जो पैसा आहे तो वरबडून घेण्यासाठी किंवा तुझी प्रॉपर्टी सील करू, तुझ्या पैशाला चाप लावू, नाहीतर तू आमच्या सोबत ये, अशा पद्धतीनं करा. काहीही करा, पण कार्यकर्ते फोडूनच आपला पक्ष मोठा होईल. आपला पक्ष आपल्या विचारावर चालू शकणार नाही. कदाचित भाजपच्याच वरिष्ठ मोठ्या नेत्यांना असं वाटत असावं, म्हणून दुसऱ्याचे पक्ष
त्या ठिकाणी फोडण्याचा आणि कार्यकर्ते ताब्यात घेण्याचा संकल्प केला आहे. मित्रांनो, माझी परत एकदा विनंती आहे, तुम्ही आजपर्यंत ह्या 5-10 वर्षाच्या राजकारणाच्या अगोदरचं जर राजकारण बघितलं असेल, जो असंतुष्ट असतो किंवा ज्याला दाबलं जातंय किंवा ज्याला दुसऱ्याचं मोठेपण आवडत नाही म्हणून तो दुसऱ्यावर जळतोय, अशीच लोक पक्ष फोडतात. मग ते काय म्हणतात, विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं. कधी-कधी बडव्यांच्या फौजमध्ये हा पण असतो. पण ह्याला आता किंमत नसते म्हणून तो दुसऱ्याला नाव ठेवतो. आता तशी लोकांपेक्षा फक्त स्वार्थासाठी कळपात जाणारी लोक भरपूर आहेत. हौशे, नवशे, गवशे आता सत्ताधाऱ्यांना पाहिजेत. त्याच्यामुळं मी तर म्हणतो बारकोड आता विरोधी पक्षांना वापरावा लागेल. आमचा कार्यकर्ता चोरायचा असेल, तर तुम्हाला अगोदर तो स्कॅन करावा लागेल. तरच तुम्हाला आम्ही हो म्हणल्याशिवाय तुम्हाला हो म्हणता येणार नाही. अशा पद्धतीचं व्यूहरचना महाराष्ट्र लुटण्यासाठी, मुंबई लुटण्यासाठी किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांच्या मराठी माणसांपेक्षा उर्वरित भारतातली लोक महाराष्ट्रात आणून महाराष्ट्रच तेवढा ताकदीचा ठेवायचा नाही, अशी व्यूहरचना सध्या देशाच्या राजकारणात त्या ठिकाणी फिरत असावी. मतलबी, स्वार्थी किंवा परतीचे वारे, हे सगळे वारे आता या महाराष्ट्रावर घोंगावत आहेत. तुम्ही आम्ही मात्र महाराष्ट्र वाचवण्यासाठी प्रयत्न करू, स्वाभिमान टिकवण्यासाठी प्रयत्न करू आणि लोकशाही संविधान जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करू. राजकारणी राजकारण करतील. राजकारण्यांचे जे काही जबाबदार नेते आहेत, ते दुसऱ्याचे पक्ष फोडतील, संघटना फोडतील, नेते फोडतील, आमदार फोडतील, पदाधिकारी फोडतील. तुम्ही मात्र महाराष्ट्राचं प्रबोधन करत राहा. एक ना एक दिवस त्यांना सुद्धा लाज वाटून तेही स्वग्रही जातील. एवढे ताकदीची विचारधारा पुढे न्या, एवढीच माफक अपेक्षा सगळ्या नेत्यांना. मग ते सत्तेतल्या पक्ष फोडणाऱ्यांना सुद्धा आणि ज्यांचे पक्ष फुटणार आहेत किंवा कार्यकर्ते पळवले जाणार आहेत त्यांना सुद्धा मनस्वी सदिच्छा. काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय जिजाऊ, जय शिवराय. फक्त विनंती एवढीच आहे, आपलं हे लाडकं युट्यूब चॅनल, मी संतोष शिंदे, आपल्या सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ आवडला तर शेअर करा. बोलत राहा, मांडत राहू. धन्यवाद.